हाय, श्री स्वामी समर्थ. आज ना कैरीपासून अशी मस्त रेसिपी बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. खूप छान अशी टेस्टी रेसिपी बनणार आहे. तर सर्वात अगोदर इथं मी मीडियम साईजची कैरी घेतली आणि त्याला सोलून घेतले आणि त्याच्यानंतर खीस करून घेतला आहे. असा बारीक मस्त खीस करून घ्यायचा. कैरी ना एवढी आंबट नाही आपली, त्याच्यामुळं मी ना म्हणजे एकच घेतली मीडियम साईजची आणि खिसून घेतलेली. इथं मी फोडणीसाठी ना तेल टाकले, एक पळी तेल टाकले. त्याच्यामध्ये जिरं टाकायचं, त्याच्यानंतर कांदा ॲड करायचा. मी एक मीडियम साईजचाच कांदा वापरलेला आहे, कारण कैरी आपली एकच आहे, त्याच्यामुळं एकच कांदा वापरलेला मी मीडियम साईजचा. त्याच्यानंतर लसूण टाकायचा ठेचून, थोडंसं लालसर होऊ द्यायचं. अर्धा टोमॅटो कट केलेला तो पण टाकायचा आणि परतून घ्यायचं. खूप छान लागते, टेस्टी, एकदम मस्त भारी. वरण भातासोबत किंवा असंच चपातीला लावून रोल मस्त भारी लागते. थोडंसं मीठ टाकलेलं आणि जाडसर तिखट टाकलेलं मी, जाडं मोठं तिखट. एक पोहे खायचा अर्धा चम्मच तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, जास्त किंवा कमी, जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं. जास्त आंबट कैरी असली तर तिखट थोडंसं कमी घ्यायचं, कारण की आमसूलपणा आणि तिखट खूप होतं. मग इथं कैरी एवढी माझी आंबट नव्हती, त्याच्यामुळं मी कमीच टाकलेलं. आणि हा खीस टाकून द्यायचा आपण खिसलेल्या कैरीचं. त्याच्यानंतर जाडसर शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे मी थोडंसं, ते पण टाकायचं. छान लागतं खाताना, असं मस्त रवेदार चटणीमध्ये छान लागते. त्याच्यानंतर लास्टला गूळ टाकला आहे, गूळ थोडासाच टाकला आहे मी. जास्त पण गोड चांगली नाही लागत, मग काहीच चव कळत नाही, आंबट किंवा काहीच कळत नाही, नुसतंच गोड लागतं आहे. तर गोड जास्त नाही टाकायचं, आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. इथं मी थोडंच ॲड केला आहे गूळ, असंच छान लागतं आहे, चटपटी मस्त. गूळ टाकला आहे. त्याच्यानंतर मस्त परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं ते, आणि कोथिंबीर. मस्त असं परतू घ्यायचं, खाली लागलं नाही पाहिजे. स्लो गॅस ठेवायचा. हे बघा तयार आहे आपली. चॅनलवर नवीन असाल तर रेसिपीला लाईक करा आणि एक सबस्क्राईब करा. हे बघा तयार आहे आपली चटपटी चटणी, मस्त कैरीची चटणी. खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा. हे बघा एकच नंबर. मला तर वरण भातासोबत खूप आवडते. मी असे एक्स्ट्रा करून ठेवते आणि खराब पण होत नाही, काय नाही, पाणी टाकलेलं नसतं, काही नसतं, खराब होत नाही, काय नाही. आणि आता अशा उन्हाळ्यात तर एकदम असं चटपटी जेवणासोबत काहीतरी असलं ना, तर जेवण खूप छान जातं आहे, एकच नंबर. हे बघा कैरीचं चटपटी चटणी.